अनुष्ठान कोणतंही करा, त्याचं फळ आहे, लक्षात घ्या. आता महाशिवरात्री येते ना, आपण महाशिवरात्र फक्त एका दिवसाचीच करतो, पण तशी एका दिवसाची महाशिवरात्री नाही आहे. महाशिवरात्रीचं व्रत 11 दिवसाचं व्रत आहे, पूर्ण 11 दिवस. 11 दिवसांमध्ये स्वतः फलाहार, एक वेळचा फलाहार किंवा एक वेळचं, मी फलाहार म्हणतोय, फुल आहार नाही, फलाहार. दास ज्यांच्या परंपरेमध्ये स्वतः सेवेमध्ये आहे, आयुष्यभर आहे, त्या प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराजांच्या जीवनामध्ये महाराजांचा, गुलाबराव महाराजांचा जन्म झाला, त्याच्या मागे कारण काय आहे तेवढं कारण आहे का फक्त. महाराजांचे आजोबा राणोजीराव मोहोळ आयुष्यभर महादेवाची आराधना करून शिवलीलामृताचा पाठ आणि दर महाशिवरात्रीला 11 दिवसापर्यंतचं सगळंच्या सगळं अनुष्ठान, त्याच्यामध्ये एक वेळेला भस्म घेणे, फक्त भस्म, कधी एक, कधी सव्वा महिना फक्त भस्म घेणे, कधी सव्वा महिना बिल्वपत्र घेणे, कधी सव्वा महिन्यापर्यंत फक्त पाणी घेणे आणि महादेवाच्या पंचाक्षरी मंत्राचा जाप करणे. परिणाम काय झाला? 4 पुत्र स्वतः राणोजीरावांना होते, रघुजी, बकाजी, नरसाजी आणि गोंदूजी. 4ही मुलांना मुलं नव्हती, वंशावळ नव्हती. शेवटी प्रार्थना केली की माझा वंश वाढला पाहिजे. साक्षात भगवान महादेव स्वप्नामध्ये आले आणि सांगितलं की तुझ्या वंशामध्ये एक संत जन्माला येणार आहे. ते संत दुसरे तिसरे कोणते नाही, संत श्री गुलाबराव महाराज आहे.